नमस्कार मित्रांनो, जानेवारी 2026 पासून रेशन धान्य वाटपात मोठा बदल होणार आहे. तेव्हा जानेवारी महिन्यापासून रेशन कार्ड धारकांना कशा प्रकारे रेशन दुकानामध्ये धान्य मिळणार आहे याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तुम्ही रेशन कार्ड धारक असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला जास्त वेळ न घेता व्हिडिओ सुरू करूया. तर पहा मित्रांनो, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत रेशन कार्ड धारकांना रेशन दुकानामध्ये दरमहा रेशन धान्य दिले जाते आणि याच दरमहा रेशन धान्य वाटपामध्ये जानेवारी 2026 पासून मोठा बदल केला जाणार आहे. राज्यातील अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब योजना या दोन्ही धान्य वितरणाचे प्रमाण जानेवारी 2026 पासून नव्याने निश्चित केले जाणार आहे. मित्रांनो, आतापर्यंत रेशन दुकानामध्ये अंत्योदय शिधापत्रिका धारकांना प्रति 25 किलो तांदूळ व 10 किलो गहू दिले जात होते, तर प्राधान्य कुटुंबांना प्रति सदस्य 4 किलो तांदूळ व 1 किलो गहू याप्रमाणे दिले जात होते. मात्र नवीन वर्षाच्या जानेवारी 2026 या महिन्यापासून आता अंत्योदय शिधापत्रिका धारकांना प्रतिमहा 20 किलो तांदूळ व 10 किलो गहू दिले जाणार आहे आणि प्राधान्य कुटुंबांना प्रति सदस्य 3 किलो तांदूळ व 2 किलो गहू याप्रमाणे वाटप केले जाणार आहे. मित्रांनो, गहू कमी झाल्यामुळे आणि तांदळाचे प्रमाण वाढल्यामुळे या संदर्भात मोठ्या प्रमाणावर तक्रारी शासनाकडे गेल्या होत्या आणि याच पार्श्वभूमीवर आता जानेवारी 2026 या महिन्यापासून हा धान्य वाटपात मोठा बदल करण्यात आला आहे आणि यासाठी राज्य शासनाकडून मंजुरी पण मिळाली आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो, आता अंत्योदयवाल्यांना 20 किलो तांदूळ आणि 10 किलो गहू, तर प्राधान्य कुटुंबांना प्रति सदस्य 3 किलो तांदूळ आणि 2 किलो गहू याप्रमाणे वाटप केले जाणार आहे. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा. धन्यवाद.